ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रियाला जा विचारत म्हणते, हा सगळा जो काही घाट घातलायस तो कशासाठी? तू सदा आणि मैनाला पैसे देतेस हे लपवण्यासाठीच ना? तर अश्विन म्हणतो, एक मिनिट सायली, वहिनी, ती सदा आणि महिन्याला पैसे देत आहे आणि ते दर महिन्याला पैसे देत आहे हे सत्य मला माहीत आहे. तर आता सायली अश्विनला प्रश्न करत म्हणते, अश्विन भाऊजी, हे सत्य तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही तिला जा विचारावा असं तुम्हाला नाही का वाटलं? तर अश्विन म्हणतो, का कशासाठी ज्या विचारावा? ज्याप्रमाणे ती सदा महिन्याला पैसे देते त्याचप्रमाणे ती इतर गरिबांनाही पैसे देते. मग ती दानधर्म करत असेल, मग मी तिला जाब का विचारावा? तर सायली म्हणते, परंतु अश्विन भाऊजी, तुम्हाला ही चुकीचं वाटत नाहीये का? तर त्याचवेळी प्रिया म्हणते, एक मिनिट सायली, अर्जुन, मी इथे काहीतरी चांगलं करते, त्यात प्लीज खोडा घालू नका. सायली म्हणते, आम्ही खोडा घालतोय का? तू जे काही करतेस ना, हे सगळं काही नाटक आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. हे जे काही तू पैशात सोंग घेतेस ना, ते का कशासाठी हे सगळं काही मला माहीत आहे. त्यामुळे उगाच ही सोंगा घेऊ नकोस. तर त्यानंतर प्रिया म्हणते, सायली, अर्जुन, मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं होतं, कारण तुम्हाला जर कळालं तर तुम्ही यावर विश्वासच ठेवणार नाही. तर सायली म्हणते, तू जे काही करतेस ना त्यावर माझा विश्वासच नाही. तर प्रियामध्ये मला वाटलंच होतं की तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे सत्य अश्विनलाही माहीत नव्हतं. अश्विनला सुद्धा मी आजच सांगितलं आहे, कारण अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये एका गरीब व्यक्तीने अश्विनच्या बॅगमधून पैसे चोरलेत आणि ज्यावेळी अश्विन घरी आला त्यावेळी तो खूप अस्वस्थ होता. त्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला त्रास होत होता. तेव्हा कुठे मी अश्विनला म्हणाले की अश्विन, आपण दानधर्म अगोदरपासूनच करत आहोत, गेले कित्येक महिने मी गरिबांना पैसे दान करत आहे. आणि त्याचवेळी मी त्याला हे सत्य सांगितलं. त्यामुळे सायली, अर्जुन, प्लीज तुम्ही अश्विनला माझ्या विरुद्ध भडकवू नका. तर अर्जुन म्हणतो, तुला काय वाटते? तुझ्या या सगळ्यावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत का? तर अश्विन म्हणतो, पण माझा विश्वास आहे. तर आता प्रिया नाटक करत अश्विन म्हणते, अश्विन, तू यांना पैसे दे, तू त्यांना मदत कर. आता अश्विन पैसे देण्यासाठी पुढे जाणार तर सायली म्हणू लागते, प्रिया, एक गोष्ट मात्र चांगली आहे की तू जे काही करतेस ते चुकीच आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, परंतु त्या निमित्ताने का होई ना, परंतु अश्विन भाऊजींच्या हातून मात्र पुण्याची गोष्ट घडते. आता अश्विन सर्वांना मदत करतो आणि त्यानंतर अश्विन आणि प्रिया सर्वांचे आशीर्वाद घेतात. आता प्रिया हे सगळं काही नाटक करत असते हे सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, यापुढे दर महिन्याला या सगळ्या कार्यासाठी, या सगळ्या कामासाठी मी तुझ्या अकाउंटला वेगळे पैसे ट्रान्सफर करत जाईन. आता हे ऐकून प्रिया तर खुश होते. आता अर्जुन अश्विनला काही सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु अश्विनचा या गोष्टींवर विश्वासच नसल्यामुळे अर्जुनही काहीच बोलत नाही. तर अश्विन आणि प्रिया घरात निघून जातात. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, ही मुलगी म्हणजे इम्पॉसिबल आहे, कसं शक्य होत हिला हे सगळं काही करणं? तर सायली अर्जुनला म्हणते, हिला ज्या विचारून ती सदा आणि मैनाबद्दल सत्य आपल्याला सांगणार नाही हे आपल्याला अगोदरच माहीत होतं, परंतु आता आपण तिला ज्या विचारला आणि तिच्या उत्तराने आपलं समाधान झालंय असं तिला तरी वाटत असेल आणि आता तिच्या नकळत आपल्याला आपलं काम करता येईल. तर अर्जुन सायलीला म्हणतो की ती इझिली खोट बोलते ही आणि तिने अश्विनला सुद्धा किती सहज फसवलं. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण तिचं सगळं ऐकून तर घेतलं, पण या सगळ्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी आणि जर घास सरळ घेता आला नाही ना तर तो उलटाही घेता आला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली दोन आता तन्वीला म्हणजेच प्रियाला शिक्षा देणार. तर अर्जुन सायलीला विचारतो, नक्की तू काय करणार आहेस, सांग बरं. तर सायली म्हणते, बघतच रा असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते.
तर अर्जुन विचार करत म्हणतो, बिचारीप रिया. आता सायली 2 पासून तिला कोणीच वाचू शकत नाही, पण आज खरंच खूप तुझी दया येते. प्रिया ऑल द बेस्ट. तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन घरात येतात. अश्विन प्रियाच कौतुक करत म्हणतो, तन्वी, अग काय बोलू, मला काहीच कळत नाहीये. अगं म्हणजे कधी कधी इतका वेडेपणा करतेस की तुला नक्की काय बोलावं, कसं तुला ज्या विचाराव काहीच कळत नाही. आणि कधी कधी इतका सगळ्यांचा विचार करतेस की तुझं कौतुक कसं करावं हेच कळत नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, मला माहीत आहे, या अगोदर मी खूप चुका केल्या आहेत आणि या सगळ्याचं मला आता प्रायश्चित्त यायचं आहे. खरं सांगू का, मी तुझ्यावर खूप चिडायचे, रागवायचे, पण त्या रागातही तू माझ्यावर प्रेम करत होतास आणि त्या प्रेमानेच माझे डोळे उघडले आहेत आणि माझ्यातील हा बदल तुझ्या प्रेमामुळेच घडला आहे. आता त्या ठिकाणी पूर्णा, कल्पनाताई आलेले असतात. तर अश्विन खुश होत म्हणतो, मम्मा, पूर्णाजी, तुम्हाला माहीत आहे का आज तन्वीने काय केलं? तर पूर्णाजी म्हणतात, काय केलं नक्की या तन्वीने? तर अश्विन म्हणतो, तिने तर त्याचवेळी प्रिया अश्विनला थांबवते आणि म्हणू लागते, अश्विन नको सांगूस. तर अश्विन प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हातालाही कळायला नको असं म्हटलं जातं. मग अश्विन, अरे कोणालाही तू काही सांगणार नाहीयेस. तर त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात. प्रियाच्या तोंडून हे आलेले शब्द सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक असतात. परंतु त्याचवेळी सायली, अर्जुन घरात येतात आणि सायली म्हणू लागते, असं कसं ग, तू जर एवढं मोठं काम करतेस तर त्याचं कौतुक व्हायलाच हो आणि घरातील सगळ्यांना ते कळायलाही हव्य. प्रिया, दादाताई, या सर्वजण घरात असं म्हणत सायली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा घरी बोलावून घेऊन येते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अग या कोण आहेत? तर सायली म्हणते, आई, हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना बेगर आहेत, ज्यांना पैशाची गरज आहे. अशा व्यक्तींना ना गेले काही महिने प्रिया मदतीचा हात पुढे करत आहे. गेले काही महिने ती त्यांना मदत करत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, खरंच तन्वी, अगं जर तू हे खरंच करत असेल ना तर आम्हाला तुझा अभिमान आहे. तर आता प्रिया म्हणू लागते, खरंच आई, थँक यू सो मच. तर त्यानंतर प्रिया सायलीला म्हणते, सायली, अग त्यांना मदतीचा हात पुढे करून मी त्यांना पाठवलं होतं, मग तू पुन्हा का घेऊन आलीस? तर सायली म्हणते, तुला अजून एक संधी द्यायला. प्रिया म्हणते, अजून एक संधी? तर सायली म्हणते, हो, प्रायश्चित्त घेण्याची. तर प्रिया हसण्याचं नाटक करत म्हणते, मला काही कळलं नाही. तर सायली म्हणते, तुला आठवतंय का प्रिया, ज्यावेळी तू लग्न करून या घरात आली होतीस, मी सुद्धा या घरात लग्न करून आले होते. त्यावेळी असंच मागत मी बोलावलं होतं आणि त्या मागतकायांना तू किती त्रास दिलायस हे आठवतंय का तुला? आता प्रियाला ते सर्व दिवस आठवतात ज्यावेळी सायलीने त्यांना अन्नदान केलेलं असतं आणि सर्वजण जेवायला बसतात त्यावेळी ते अन्न खराब असतं. त्यावेळी ते सर्वजण म्हणू लागतात, सुभेदारांच्या घरी आणि शीळ अन्न तर असो म्हणत ते घराबाहेर पडतात. त्यावेळी त्यांच्या पायाला काचाही लागतात, परंतु ती काच घरच्या ग्लासची आहे हे सायलीने ओळखलेलं असतं आणि त्याचवेळी ती प्रियाला म्हणालेली असते, तर प्रिया, हे सगळं काही तू केलंस ना? अग, तुझ्या हातातच पाण्याचा ग्लास होता. तर प्रिया सायलीला म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तो ग्लास फोडून मी तिथे टाकलायत का काचा? तर सायली म्हणते, हो, कारण तुझ्या हाताला जखम कशी झाली आहे? कारण ती जखम ग्लास फोडताना झाली. अगोदर तुझ्या हाताला काच लागली आणि त्यानंतर काचा तिथे ठेवलेस. प्रिया, तुला माहीत आहे की सुभेदारांच्या नावाला गालबोट लागेल असं मी काहीही करणार नाही, पण आज तू केलेस. आता हे सगळे दिवस, तो सगळा क्षण प्रियाला आठवतो आणि प्रिया सत्य कबूल करत म्हणते, हो, त्यावेळी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली होती. प्रिया वाईट वाटण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, खरंच मी चुकीचं वागले होते, परंतु त्या वागण्याचा मला पश्चाताप आहे. आता प्रियाच ते बोलणं ऐकून अश्विनला तिच्यावर विश्वास बसत असतो.
तर सायली म्हणते, हो ना, मग आज तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून या सगळ्यांना खाऊ घाल. आता सायलीचा हा प्लॅन ऐकून कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकींकडे पाहत हसू लागतात. तर सायली पुढे म्हणू लागते, पूर्णाजी तर नेहमीच म्हणतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. तर अर्जुन म्हणतो, अरे वा, हे तर खरंच खूप छान आहे. आणि हो, तुम्ही सर्वांनी आता जेवूनच जा असं म्हणत अर्जुन त्या सगळ्यांनाच थांबवून घेतो. इथे मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला असतो. तर अश्विन अगदी विश्वासाने प्रियाला म्हणतो, तन्वी ज्या पटकन कामाला लाग, माझी पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तू हे सगळं काही अगदी नीट करशील. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर विमलताई प्रियाला म्हणतात, आणि तन्वीताई तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेन. परंतु आता प्रियाला काय करावं काहीच कळत नाही. सायलीने तर प्रियाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. प्रिया विचार करत तिथेच उभी राहते. तर पूर्णा म्हणतात, अग विचार कसला करतीयस तन्वी, तू या सगळ्यांसाठी जेवण बनवतेस ना. तर प्रिया म्हणते, हो बनवते ना. तर कल्पनाई प्रियाची मजा घेत म्हणतात, तन्वी तू एक काम करतेस का, तू या सगळ्यांसाठी खिचडी बनव, म्हणजे ती पटकन होईल ना. ज्या किचनमध्ये जा असं म्हणत कल्पना ताई सुद्धा आता प्रियाची चांगलीच मजा घेत असतात. परंतु प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रिया अश्विनकडे पाहते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी ज्या सुरुवात कर, आता मात्र नाईलाज असतो आणि प्रियाला किचनमध्ये जावं लागतं. तर इकडे अर्जुन त्या सर्वांना म्हणतो, तुम्ही याना बसाना. आता अश्विन त्या सगळ्यांची बसायची व्यवस्था करतो. तर इकडे सायली, कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकांकडे पाहून हसत असतात. आता इकडे किचनमध्ये मात्र प्रियाला कुठून सुरुवात करावी काहीच कळत नसतं. तर आता सायली खुणावूनच पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी तुम्ही बोला. तर आता पूर्णाजी म्हणतात, भरभर हात चालव ग तन्वी. तर इकडे विमलताई सुद्धा प्रियाला किचनमध्ये मदत करत असतात. पूर्णाजी म्हणतात, तन्वी अग या सगळ्यांना भूक लागली आहे वाटतं, तू जरा पटापट करशील का. तर त्यानंतर कल्पना ताई विमलताईंना आवाज देत म्हणतात, विमल अगं तू कशाला मध्ये लुडबुड करतेस. अगं हे सगळं काही तन्वीचं पुण्याचं काम आहे, तिला करू देत ना. तू नको उगाच तिला त्रास देऊसे बरं बाहेर. तर विमलताई म्हणतात, हो वहिनी तुम्ही बरोबर बोलताय असं म्हणत आता विमलताई प्रियाला म्हणतात, तन्वी ताई अहो तुमच्या कामात मी नाही लुडबुड करत, मी बाहेरच थांबते असं म्हणत विमलताई तिथून बाहेर येत असतात. आता प्रिया त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु विमलताई काही थांबत नाहीत. तर सायली आवाज देत प्रियाला म्हणते, आणि प्रिया डाळ आणि तांदूळ अगोदर भिजत टाक, म्हणजे खिचडी पटकन होईल. तर अर्जुन म्हणतो, आणि मीठ घालायला विसरू नकोस. प्रिया म्हणते, हो नक्कीच. इथे मात्र प्रियाची चांगलीच तारांबळ उडालेली असते. काय करावं कसं करावं प्रियाला काहीच माहीत नसतं आणि कुठून सुरुवात करावी हेही कळत नसतं. आता प्रिया कशी बशी सुरुवात तर करते. सायडीने सांगितल्याप्रमाणे अगोदर डाळ आणि तांदूळ भिजवून घेते आणि त्यानंतर कांदा लसूण हे सगळं काही करायला घेते. आता कांदा चिरताना ती मात्र चांगलीच रडकुंडीला आलेली असते. तरी सुद्धा तिच्या माथ्यावर पडलेलं काम हे तिलाच करावं लागणार हे तिला चांगलंच माहीत असतं. आणि आता प्रिया कशी बशी खिचडी बनवायला घेते. इथे मात्र सायली, अर्जुन, पूर्णा, आजी, कल्पनाताई सर्वच जण मिळून प्रियाची मज्जा घेत असतात. तर पूर्णा आजी आवाज देत म्हणतात, आणि तिखटाचा हात जरा कमीच ठेव. तर प्रिया म्हणते, हो. आता प्रिया आपल्या अंदाजे काही प्रमाणात खिचडी बनवायला घेते, परंतु ती कशी होईल हे तिलाही माहीत नसतं. आता एक खिचडी बनवत असताना प्रियाचे चांगलेच नाकीनव आलेले असतात. तिला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि सर्वजण तिची मजा घेत असतात. तर अर्जुन प्रियाकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो, आता माझ्या बायकोच्या नादी लागायचं नाही. हे या प्रियाला बरोबर कळालं असेल. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा आत्यांना त्यांच्या मुलीची म्हणजेच
तन्वीची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच तिच्या आठवणी घेऊन प्रतिमा आत्या बसलेल्या असतात. प्रतिमा आत्या त्यांच्या हातात तन्वीचा फोटो असतो आणि तो फोटो पाहत सगळ्या आठवणी त्यांच्या समोर जाग्या होतात. तन्वीने मारलेली आई ही पहिली हाक आणि तो शब्द आजही त्यांच्या कानावर घुमत असतो आणि तो फोटो पाहून सगळ्या आठवणी ताज्या होतात. तर त्याचवेळी सुमन काकू तिथे येतात आणि म्हणतात, "वहिनी अहो अहो, तन्वीच्या सगळ्या आठवणी का घेऊन बसलाय? या तर सगळ्या वस्तू तन्वीच्या लहानपणीच्या आहेत ना?" तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, या सगळ्या वस्तू तन्वीच्या आहेत. आणि अगं बघ ना, तन्वी लहानपणी किती गोड दिसत होती. म्हणजे तिचा हा हसरा फोटो पाहिला ना की माझ्यातील आईची माया जागी होते. मला तिची सत आठवण येत असते. असं म्हणत प्रतिमाहत्या आता मोबाईलमधील ऑलपेपर पाहतात आणि सुमन काकूंना म्हणतात, "मग हा फोटो पाहिल्यानंतर मला तसं का वाटत नाही?" तर सुमन काकू म्हणतात, "कदाचित तिचीची कारस्थान तिच्या वागणं या सगळ्यामुळे होत असेल असं." तर आता प्रतिमा म्हणतात, "नाही सुमन, असं नाहीये. अगं ज्यावेळी मी पुन्हा या घरात परत आली त्यावेळी मला तर काहीच आठवत नव्हतं, तरीही मला यांच्याबद्दल आदर वाटायचा, प्रेम वाटायचं, पण तन्वीबद्दल तशा भावना माझ्या मनात कधीच निर्माण झाल्या नाहीत. म्हणजे तिला पाहिल्यानंतर मला असं कधीच काही वाटलं नाही. आणि तेव्हा तर सुमन मला तिचा स्वभाव सुद्धा माहीत नव्हता. आणि तसंही आपलं मूल चुकलं म्हणून कुठली आई माया करायची थांबते ग?" तर सुमन काकू प्रतिमाना म्हणतात, "माया तर तन्वीच्या मनातही तुमच्याबद दल नाहीये वहिनी. आणि तशी जर माया असती तर तिने तुम्हाला रक्त दिलं असतं, तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता." तर प्रियाच्या या सगळ्या वागण्यामुळे प्रतिमा त्या शेवटी सत्यापर्यंत येऊन पोहोचत नकळतच म्हणून जातात की कधी कधी वाटतं की तन्वी आणि माझ्यात कोणतंच नातं नाहीये. कारण जिथे नाद असतं, जिथे माया असते, तिथे ओढी असते. परंतु तन्वीच्या बाबतीत ते कधी क्षण मला अनुभवताच आले नाहीत. तर सुमन काकू म्हणतात, "अगदी खरं आहे वहिनी, जिथे नात असतं तिथे ओढ असते." असं म्हणून सुमन काकूंच्या चेहऱ्यावर थोडं हसू येतं आणि सुमन काकू प्रतिमानाने म्हणतात, "वहिनी, मी जरा मंदिरात जाऊन येऊ का?" तर प्रतिमा म्हणतात, "थांब, मी सुद्धा हे सगळं काही आवरून ठेवते, मग आपण दोघे जाऊच." तर सुमन काकू म्हणतात, "नाही नको वहिनी, अहो मी एकटीच जाऊन येते. म्हणजे मला एकटीलाच थोडा वेळ स्वतः सोबत घालवायचा आहे, चालेल ना वहिनी?" तर प्रतिमा आत्या म्हणतात, "हो चालेल, परंतु सावकाश जा." सुमन काकू म्हणतात, "हो आलेच." असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जातात. इथे प्रतिमा आत्या तन्वीचे फोटो पुन्हा पुन्हा पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता कशी बशी प्रियाची खिचडी तर बनवून झालेली असते. आता प्रिया खिचडीच पातेल घेऊन येते आणि पूर्णाजींना विचारते, "वाढायला घेऊ?" तर आता सायली म्हणते, "थांब प्रिया, अगं ओढ, तर तू पुण्याचं काम करत असशील तर मग ते अर्धवटच का करतेस? म्हणजे अगोदर जेवण वाढण्या अगोदर त्यांची पाद्य पूजा तर करून घे." आता पाद्य पूजा म्हणजे काय हेच प्रियाला माहीत नसतं. प्रिया म्हणते, "पाद्य पूजा म्हणजे?" तर पूर्णाजी, "त्याबद्दल आपल्याला काहीच कळालं नाही खरं तर ते विचारण्यात काही पॉइंट नाही, परंतु आता सदा महिन्याबद्दल सत्य मात्र त्या बाईकडूनच आपल्याला कळू शकतं." तर अर्जुन म्हणतो, "सगळी इन्फॉर्मेशन ती बाईच देऊ शकते, त्यामुळे आपण उद्या जाऊन तिला भेटूया." तर सायली म्हणते, "आणि मला खात्री आहे प्रियाबद्दलची सगळी माहिती आपल्याला तिथेच कळू शकते. प्रिया आणि सदा महिनाचा नक्की काय संबंध आहे हे उद्याच आपल्याला कळेल." तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवणासाठी एकत्र येतात. तर आता सायली कल्पना ताईंना म्हणते, "आई, तुम्ही जेवायला बसा." विमलताई सुद्धा आग्रह करतात. कल्पनाताई जेवायला बसतात आणि म्हणू लागतात, "खरं सांगू का, गेले काही दिवस मला जेवणाची इच्छाच नाहीये. म्हणजे अस्मिताची काळजी वाटत आहे. सत्य मनात फक्त तिचाच विचार येत असतो आणि त्याने मला काहीच सुचत नाही. कारण बघा ना, आता अस्मिताचे दिवस भरत आलेत.
तरी सुद्धा तिचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तिच्या चेहऱ्यावरचा हसूच कुठेतरी गायब झाला आहे. तर प्रतापराव म्हणू लागतात, खरं तर त्या माणसाला आपण अस्मितासाठी या घरात घेतला आहे, परंतु अस्मिताचा चेहरा अगदी पडलेला असतो ते पाहतही नाही. खरं तर या दिवसात हे सगळं काही तिच्यासाठी योग्यच नाहीये. तर पूर्णाजी म्हणू लागतात, परंतु अस्मिताच बाळपण होईपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. उगाच घरात मला कडवटपणा नको आहे. तर सायली म्हणू लागते, मी एक सुचवू का? तर अर्जुन म्हणतो, बोल ना. तर सायली म्हणते, आपण अस्मिता ताईंसाठी का होई ना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागूयात का? आता सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली म्हणते, हो, आपल्याला कदाचित हेच करावे लागेल, कारण अस्मिता ताईंना याच गोष्टीचा त्रास होतोय ना, की आपण त्यांच्याशी नीट वागत नाही आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या रागाबाईच ते सचिन भाऊजींच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण तोंडासमोर का होईना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागलोत तर अस्मिता ताईंना थोडं शांत वाटेल, त्यांना थोडं बरं वाटेल आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि कदाचित मग त्यांना सचिन भाऊजींच्या चुकाही जाणवायला लागतील. तर अर्जुन म्हणू लागतो, एक मिनिट, त्या माणसाशी असं चांगलं खोट गोड वागणं हे मला जमणार नाही, मी ते नाही करू शकत. तर सायली म्हणू लागते, मी तुम्हाला खोट गोड बोलायला सांगतच नाहीये, मी फक्त एवढेच म्हणते की फक्त तुम्ही अस्मिता ताईचा विचार करा आणि अस्मिता ताईंचा विचार करूनच सचिन भाऊजीशी फक्त नीट बोला. एवढंच. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेमानेच त्यांच्याशी बोलावं, फक्त नीट बोला आणि बोला असंच मला वाटते. कारण कसं आहे ना, आपण सर्वच जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही आहोत. असं व्हायला नको आणि एवढंच करूया असंच म्हणतीय मी. तर प्रतापराव सायलीच्या बाजूने बोलत म्हणतात, अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू दिसावं यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, अरे अस्मिताच बाळणपण होईपर्यंत आपल्याला हे कदाचित करावं लागेल. अरे आता सचिनला आपण अस्मितासाठी सहन करतोच आहोत ना, मग एवढंच चांगलं वागूयात ना, काही हरकत नाही. असं म्हणत पूर्णाजी आता अर्जुनलाही समजावतात, अस्मितासाठी आता सचिनशी नीट वागणं हे सर्वांनीच ठरवलेलं असतं, शेवटी नाईलाज का होई ना, परंतु अस्मिताच्या चेहऱ्यावरच हसू पुन्हा आणण्यासाठी त्यांना सचिनशी नीट बोलावं लागणार, हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. तर प्रतापराव म्हणू लागतात, आणि अर्जुन, मला तरी हे कुठे पटते रे, परंतु तरी सुद्धा अस्मितासाठी करावंच लागणार आहे. तर त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो. अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं. अश्विन म्हणू लागतो, हा काय ऑप्शन आहे? सचिनने इतकं सगळं केल्यानंतर आपण त्याच्याशी नीट वागायचं कसं शक्य आहे? आणि त्याने केलेलं सगळं काही विसरायचं नाही, मला हे जमणार नाही. असं म्हणत आता अश्विनने सरळ नकार दिलेला असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, अश्विन, आता प्रिया नाटक करत म्हणते. अश्विन, अरे तू असं का म्हणतोयस बाबा? आणि अर्जुन सुद्धा नाटक म्हणून का होई ना, परंतु त्याच्यासोबत नीट वागणारच आहेत ना, मग तू या सगळ्याला नकार का देतोयस? आणि त्यामुळे तू अडवणूक करू नकोस. आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे घर शांत राहणं आणि अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद, यापेक्षा आपल्याला अजून काय हवंय? त्यामुळे अश्विन, अरे प्लीज वागूयात ना आपण सर्वजण असं. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, तुला सपोर्ट करण्यातच माझा फायदा आहे व सायली, पण तुझा हाच प्लॅन मी हाणून पाडते की नाही ते बघच. असं म्हणत आता प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत असतं. तर सायली म्हणू लागते, बरं, मी अस्मिता ताईंना आणि सचिन भाऊशींना बोलावून घेऊन येते. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. तर इथे प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे तू उभा काय आहेस? बस ना अर्जुनच्या बाजूला जेवायला बस. आता प्रिया सर्वांना जेवण वाढायला घेते. ती कोशिंबीर वाढत असते आणि तेही चुकीच. तर नाजी म्हणू लागतात, अगं कोशिंबीर ही नेहमी डाव्या बाजूला वाढायची असते आणि भाजी उजव्या बाजूला.
आणि तू नेहमी मात्र उलट करतेस. अगं ठीक आहे, कामाचा उत्साह वगैरे, परंतु सगळ्या गोष्टी या नीट शिकून घ्यायला हव्यात, तेही तितकंच महत्वाचं आहे. तर कल्पनाताई म्हणू लागतात, तन्वी, अगं या सगळ्या गोष्टी तुला नेटवर कळतीलच आणि त्या सगळ्या गोष्टी तू हळूहळू शिकून घे. आणि तुला आता घर सांभाळायचंय की नाही, मग मेहनत तर करावीच लागेल. आता प्रिया सगळ्यांशी चांगुलपणाच नाटक करत जेवण वाढत असते. तर दुसरीकडे अस्मिताला भूक लागलेली असते आणि अस्मिताला सगळ्यांसोबत जेवायचं असतं. आणि म्हणूनच अस्मिता सचिनला म्हणू लागते, सचिन अरे, मला रूममध्ये जेवायचा खरंच खूप कंटाळा आला आहे, आपण बाहेर जाऊन जेवूयात का? तर सचिन म्हणतो, अस्मी अगं, तुझ्यासाठी मी दुपारी बाहेर आलो होतो ना, परंतु काय झालं मम्मा आणि पूर्णाजी माझ्याकडे बघतही नव्हत्या, मी अदृश्य असल्यासारखं वावरत होत्या. तर अस्मिता म्हणू लागते, कोणी कसंही वागू देत, परंतु मी तिथे असते ना, मग तू माझ्यासोबत बोलत जा. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी अगं मला सारखा सारखा माझं अपमान करून घ्यायचा नाहीये. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.